बऱ्याच ताईंना स्वतःला मेहंदी लावता येत नाही आणि ती कशी लावावी, कधी लावावी, कोणती काळजी घ्यावी याबद्दल डिटेल माहिती नसल्यामुळं ताई ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने मेहंदी लावतात आणि त्याचे परिणाम त्यांना उलट झालेले दिसतात. म्हणजे फायदा होण्याऐवजी तोटा झालेला त्यांना दिसतो. तर अशा ताईंसाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे. परफेक्ट माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. नमस्ते माय यूट्यूब फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर काही ताईंचं म्हणणं असं आहे की ताई, जेव्हा मेहंदी आम्ही केसांना लावतो तेव्हा काही वेळेस तरी कलर परफेक्ट चढतो, पण काही वेळेस कलर जो आहे तो चढत नाही. असं का होतं? तर याचं कारण असं असू शकतं ताईंनो, तुमच्या केसांना जेव्हा अजिबात तेल नसतं तेव्हा तुम्हाला केसांना कलर चढलेला दिसेल आणि जेव्हा तुमच्या केसांना थोडंफार का होईना तेल असतं तेव्हा तुमच्या केसांवरती मेहंदी तेवढा परिणाम आपला सोडत नाही. आणि हेच कारण असू शकतं की तुमच्या केसांवरती कधी मेहंदीचा कलर चढतो आणि कधी मेहंदीचा कलर चढत नाही. आणि याशिवाय मेहंदी कोणती वापरता हे सुद्धा डिपेंड असणार आहे. आणि एक लक्षात ठेवायचं आहे ताईंनो की मेहंदी जी आहे ती कंटिन्यू एकच फॉलो करायचे, वेगवेगळी नेहमी चेंज करत जाऊ नका. नाहीतर होत असं की मग कधी कलर चढलेला दिसेल, कधी कलर चढलेला नाही दिसणार. हे सुद्धा कारण असू शकतं. पण शक्यतो ट्राय करा की शॅम्पू केल्यानंतर व्यवस्थित शॅम्पू केल्यानंतरच मेहंदी लावायची. तर बघा, इथं मी शॅम्पू केलेला आहे आणि तुम्हाला इथं माझे जे आहेत केस तुम्हाला दिसत असतील मध्ये मध्ये पांढरे झालेले आहेत. पूर्वी भरपूर केस पांढरे होते, पण आता मी जसं जसं आवळ्याचा वापर वाढवलेला आहे, महाभृंगाचा वापर वाढवलेला आहे, माझे जे केस आहेत थोडं त्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे. पांढरे जे केस होते त्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे आणि पुढे येणारे पांढरे जे केस आहेत ते तरी स्टॉप झालेले आहेत. हेअरफॉल झालेला आहे आणि माझ्या केसांची हेअर ग्रोथ तुम्हाला दिसत असेल. आता इथं सुद्धा तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण माझे केस गेलेले होते, पण इथं बेबी हेअर्स तुम्हाला हे दिसत आहेत, बेबी हेअर्स आलेले आहेत. मी खूप खुश आहे ताईंनो माझ्या रेमेडीमुळे म्हणा किंवा हे जे तेल मी बनवते त्यामुळं. कारण की कुठलेही जास्त पैसे मला न खर्च करता घरच्या घरी मी ह्या सगळ्या रेमेडी यूज करून माझे पूर्वीचे केस मी घेऊन येण्यामध्ये खूप जास्त मदत झालेली आहे. माझे पूर्वी खूप दाट केस होते आणि त्यानंतर मग जेव्हा मी केमिकल ट्रीटमेंट केल्या त्यानंतर माझे केस पूर्णपणे गेले होते. टक्कल पडायची वेळ आली होती. एक भाग तर पूर्ण टक्कल झालेला होता. मी तुम्हाला दाखवलेला आहे, शेअर केलेला आहे सगळे. आणि माझे जे केस केवढे कमी झाले होते हे सुद्धा शेअर केलेलं आहे. आणि या रेमेडी माझ्या कार्य करत आहेत, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि आशा आहे तुमच्यावर सुद्धा या सगळ्या रेमेडी ज्या आहेत मी ज्या शेअर केलेल्या आहेत त्या तुमच्यावर सुद्धा वर्क करतील. एखादी रेमेडी होऊ शकतं कमी, म्हणजे थोडं प्रमाण वर्क करायचं कमी जास्त होईल, पण ताईंनो 2 ते 3 रेमेडी ट्राय केल्यानंतर एक तुम्हाला रेमेडी अशी मिळणारच आहे की जी 100% तुमच्यावर वर्क करेल. तर चला, आता हे आपण मेहंदी कशी भिजवायची, काय भिजवायची सगळं डिटेल मी शेअर केलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, नक्की चेक करा. आणि मेहंदी भिजवण्यासाठी कोणकोणते साहित्य वापरलेलं आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक दिलेली आहे, नक्की चेक करून पाहू शकता. तर बघा, शॅम्पू केलेला आहे आणि त्यानंतर केस वाळलेले आहेत. आता अजिबात केसांना तेल नाही आहे. अशा स्थितीत आपल्याला ही जी मेहंदी आहे लावायची. मेहंदी परफेक्ट भिजवणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे ताईंनो. बघा, सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे, सगळ्यात वरचा जो भाग आहे टाळूवरचा तिथली एक बट घेऊन या पद्धतीनं आंबाडा बांधलेला आहे. बांधलेला म्हणजे तिथं गाठ वगैरे बांधायची नाही आहे. जर तुम्ही गाठ वगैरे बांधली ना मग ते धुताना प्रॉब्लेम येतो. त्यामुळे या पद्धतीनं फक्त मेहंदी भरपूर लावली की केस जे आहेत तिथं फिक्स होऊन जातात. म्हणजे विशेष असं काही क्लच वगैरे लावायची अजिबात गरज नाही आहे. या पद्धतीनं तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करा. पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट मेहंदी लावू शकता असं मी तुम्हाला नक्की सांगेन. कुणाची हेल्प घ्यायची अजिबात गरज नाही आहे. तर बघा, मी नेहमी याच पद्धतीनं मेहंदी लावते आणि मला सोपं जातं. कुणाची मदतची गरज नाही आहे मला. मी स्वतःला मेहंदी लावू शकते. आणि तुम्हाला अगोदरसुद्धा मी शेअर केलेले आहे स्वतःला आपण मेहंदी कशी लावायची. बघा, पार्लरमध्ये खूप सारे पैसे घेतात आणि मेहंदी कोणती वापरतात, काय वापरतात, केमिकल वापरतात, म्हणजे आपल्याला काहीच अंदाजा नसतो. त्यामुळे आपण घरच्या घरी अशा पद्धतीनं मेहंदी तयार करून जर वापरली तर आपले केस वाढण्यासाठी, केस गळती थांबण्यासाठी, केसांमध्ये चमक येण्यासाठी, पांढरे केस काळे करण्यासाठी खूप जास्त मदत होते. त्यामुळं मी जास्त तुम्हाला सांगत असते की घरच्या घरी तुम्ही मेहंदी लावायला सुरुवात करा. बघा, खूप सोपा आहे, असा अवघड वगैरे काही नाही आहे. एकदा हा व्हिडिओ जर बघितला तर आणि दुसऱ्यांदा तुम्ही जेव्हा ट्राय करता तेव्हा परफेक्ट पहिल्याच प्रयत्नामध्ये
अशा पद्धतीनं तुम्ही मेहंदी लावायला शिकाल एवढं मात्र नक्की। तर बघा सुरुवातीला मी हे माझे समोरचे जे केस आहेत ते यांना मेहंदी लावते, कारण की हे खूप छोटे केस आहेत। मी लेअर कट केला होता आणि त्यामुळे हे जे केस आहेत माझे छोटे आहेत आणि त्यामुळे मी इथले समोरचे केस अगोदर फिक्स करण्याचा प्रयत्न करते आंबाड्यामध्ये। अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला जर वाटत असतील समोरचे केस जे आहेत ते छोटे आहेत तर तुम्ही सुरुवातीला हे समोरचेच केस जे आहेत ते फिक्स करा आणि नंतर मागचे लांबचे केस असतात ते फिक्स व्हायला एवढी काही झंझट करायची गरज लागत नाही। पण तसंही बघा अजिबात मला त्रास झालेला नाही आहे। व्यवस्थित केस जे आहेत ते समोरचे छोटे केससुद्धा या आंबाड्यामध्ये मी बसवलेले आहेत। हरकत नाही, आंबाड्यामध्ये जात नाही तिथपर्यंत पोहोचत नाही तरीसुद्धा ते आपण मेहंदीचं प्रमाण जे आहे ते अजिबात कंजूशी करायचं नाही आहे। भरभरून मेहंदी लावायची आपल्याला। तुम्ही पाहिलं मी किती जास्त मेहंदी घेतली होती आणि व्यवस्थित भिजवली होती, तर त्यामुळं हे केस जे आहेत ते छोटे जरी असले तरी पण फिक्स होतात आणि नंतर मग हे जे लांब केस आहेत त्यांना आपल्याला अडचण येत नाही, म्हणजे या पद्धतीनं फिक्स करण्यासाठी। पण लक्षात ठेवायचं आहे मेहंदी लावताना अजिबात कंजूशी करायची नाही आहे, नाहीतर आपल्याला काही भागामध्ये व्यवस्थित कलर आलेला दिसेल आणि काही भागामध्ये कलर आलेला दिसणार नाही। त्यामुळं अजिबात मेहंदी लावताना कंजूशी करायची नाही आहे। आपण बघा ही मेहंदी जी आहे ती आठवड्यातून एकदा वगैरे लावायचं नाही आहे, आपल्याला महिन्यातून एकदा लावायचं आहे। मग व्यवस्थित 10 ते 15 मिनिट आपण नक्की देऊ शकतो, एवढा वेळ आपल्याला स्वतःसाठी द्यावाच लागणार आहे। तर त्यामुळं व्यवस्थित आपण या पद्धतीनं मेहंदी जी आहे ती लावून घ्यायची। बघू शकता तुमच्या समोर मी लाईव्ह मेहंदी लावून दाखवलेली आहे, कुणाचीही मदत घेतलेली नाही आहे। आणि बऱ्याच जणींना प्रॉब्लेम हाच असतो की मदत कोणाची मिळत नाही आणि त्यामुळे त्या मेहंदी लावायचं टाळतात, किंवा पार्लरमध्ये जाऊन एवढे सगळे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा पद्धतीने व्यवस्थित मेहंदी लावू शकतो। तुम्ही एकदा ट्राय करून बघा, किती सोपं आहे हे मेहंदी लावून। आपल्याला खूप वाटतं की खूप झंझट आहे वगैरे, पण तसं अजिबात नाही आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तर बघा मेहंदी व्यवस्थित लावून झाली, जे पण उरलेली मेहंदी होती ती थोडंसं टचअप केलं, व्यवस्थित कुठं लागलेलं नाही आहे तिथं लावून घेतलं आणि त्यानंतर चेहऱ्याला मेहंदी लागलेली आहे, साहजिकच आहे थोडीफार लागणारच आहे, ती पुसून घ्यायची या पद्धतीनं। आणि बघू शकता किती परफेक्ट मी मेहंदी तुमच्या समोर लावून दाखवलेली आहे। असं पण नाही की मला खूप जास्त प्रॅक्टिस आहे वगैरे, असं काहीच नाही आहे ताईंनो। सुरुवातीला मी जेव्हा पहिला प्रयत्न केला तेव्हासुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये मी व्यवस्थित मेहंदी लावलेली होती आणि तुम्ही सुद्धा लावू शकता एवढं नक्की। बघा किती मस्त अशी मेहंदी लावलेली आहे। आणि आता ही मेहंदी जी आहे तुम्ही जर पांढरे केस काळे करण्यासाठी वगैरे लावत असाल तर ह्या मेहंदीला तुम्ही साधारणतः 3 तास डोक्यावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस जे आहे ते धुवून काढायचे। फक्त वरून तुम्ही नळाखाली जरी डोकं ठेवलात ना तरी सुद्धा हे ऑटोमॅटिक मेहंदी जी आहे ती निघून जाते। फक्त एवढंच करायचं आहे की याला एखादी पॉलिथिन बॅग वगैरे लावायचे केसांना, जेणेकरून आपली ही जी मेहंदी आहे ती वाळणार नाही आणि व्यवस्थित धुतली जाईल। लक्षात ठेवायचं आहे नॉर्मल पाण्यानेच आपल्याला धुवायचं आहे, गरम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, तर नॉर्मल थंड पाण्याचा वापर करायचा आहे। आणि त्यानंतर बघा या पद्धतीनं कलर जो आहे तो परफेक्ट चढलेला दिसणार आहे। या मेहंदीमुळं होतं काय की केस तुमचे चमकदार होतात, केस लांब दाट होण्यासाठी मदत होते आणि केस जे आहे ते काळे होतात। काळे म्हणजे तुम्ही जर पांढरे केस असतील ते काळे होण्यासाठी मदत होते, कारण की या मेहंदीमध्ये आपण आवळा जी आहे ती मिक्स केलेली आहे आणि आवळा आपला असर हळूहळू सोडते। नियमित जर वापरलात तर खूप जास्त फायदा ही मेहंदी जी आहे ते तुम्हाला देऊन जाते। तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला पण सबस्क्राईब करून नक्की ठेवा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।